भगवद्गीतेमध्ये लिहिलेल्या 11 गोष्टी तुमचे आयुष्य बदलून देतील. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तू दुःख देणाऱ्या व्यक्तींसाठी दुःख करतो आणि मोठ्या पंडितासारखं बोलणं करतो. पण लक्षात ठेव की पंडितसुद्धा जिवंत व्यक्ती आणि मृत्यू पावलेल्या व्यक्तींसाठी कधीही दुःख करत नाही. त्याप्रमाणेच कधीकधी तुम्हीसुद्धा भावनिक होऊन मूर्ख लोकांसाठी आणि जे तुमच्याविषयी वाईट विचार करतात त्यांच्यासाठी तुम्हीसुद्धा दुःखी होता. त्यामुळे तुमचे खूप मोठे नुकसान होते. त्यामुळे कधीही मूर्ख लोकांसाठी, कपटी लोकांसाठी आणि ज्यांना तुमचं वाईट करायचं असतं अशा लोकांसाठी कधीही दुःखी होऊ नका. त्यामुळे तुम्ही स्वतःलाच त्रास देता. अर्जुन जेव्हा श्रीकृष्णांना विचारतात, आम्हाला तर हे सुद्धा माहीत नाही की हे युद्ध केले पाहिजे की नाही, हे युद्ध बरोबर आहे की चुकीचे आहे, या युद्धामध्ये आपल्याला विजय मिळेल की नाही मिळेल. कधीकधी आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असे प्रश्न उभे राहतात कोणत्याही कामासंदर्भात की आपण ते काम केले पाहिजे की नाही, त्या गोष्टी चुकीच्या आहेत की बरोबर आहेत आणि त्याचा परिणाम काय होणार आहे. जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या मनामध्ये येतील तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की कर्म हाच तुमचा धर्म आहे. ते काम तुम्ही केलेच पाहिजे, मग त्याचे फळ चांगले मिळो किंवा वाईट. फळ मिळेल की नाही ते तर वेळच तुम्हाला सांगेल. पण जर तुम्ही कर्म केले नाही तर तुम्हाला ते फळ मिळेल जे वेळ तुमच्यासाठी तयार ठेवेल, ना की तुम्ही तुमच्यासाठी ठरवू शकता. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण आपल्याला मोहाबद्दल सांगताना दिसतात. श्रीकृष्ण म्हणतात, कर्माच्या फळांचा मोह असो किंवा नात्यांचा मोह असो, पैशांचा मोह असो किंवा सफलतेचा मोह असो, सगळे मोह आपल्याला अडकवतात. जेव्हा आपली बुद्धी मोहाच्या दलदलीमधून बाहेर निघते तेव्हाच आपल्याला बरोबर रस्ता दिसायला सुरुवात होते. पैसा, सफलता, नाते हे वाईट नाही, पण त्यांचा मोह वाईट आहे. जेव्हा या गोष्टींचा आपल्याला मोह होतो त्यावेळी आपली बुद्धी काम करणे बंद करते आणि आपली बुद्धी नीट काम करत नसेल तर आपण सगळे निर्णय चुकीचे घेतो. त्यामुळे मोह करणे चुकीचे आहे. युद्धामध्ये अर्जुन जेव्हा त्यांच्यासमोर दुश्मनांच्या रूपामध्ये नातेवाईकांना पाहतो तेव्हा अर्जुन खूप घाबरतो, विचलित होतो. त्याचं तोंड कोरडं पडू लागतं. अर्जुनाच्या हातातून धनुष्यबाण खाली पडतो आणि अर्जुनसुद्धा पडण्याच्या स्थितीमध्ये येतो. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा अशी परिस्थिती निर्माण होते जेव्हा आपण कोणत्याही नवीन कामाला सुरुवात करण्यासाठी जातो, कोणतीही परीक्षा देण्यासाठी जातो, तेव्हा आपल्याबरोबर असेच थोडे काही होते. त्यावेळी तुम्ही या 2 गोष्टी लक्षात ठेवा. 1. स्वतःवर विश्वास ठेवा, मी हे काम पूर्ण करू शकतो. 2. ज्या गोष्टी मी करणार आहे त्याच्यामध्ये दुसऱ्यांचं काहीही वाईट होणार नाही, तर सगळ्यांचं चांगलंच होईल. जेव्हा तुम्ही या 2 गोष्टी लक्षात ठेवून कोणतेही काम करण्यासाठी जाल तेव्हा ते काम करताना
तुम्हाला भीती वाटणार नाही. अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतात, मला ना तर विजय पाहिजे, ना कोणत्याही प्रकारची धनदौलत पाहिजे. कारण या गोष्टींचा उपयोग काय जर आपण आपले नातेवाईक गमावणार असेल. बऱ्याच वेळा आपण आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असेच करतो. ठीक आहे, जाऊ दे, आपण सगळं समोरच्याला देऊन टाकू. पण या गोष्टींमुळे तुम्ही कटकारस्थान करणाऱ्यांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट घालता की ते आपल्या कटकारस्थानाने, आपल्या घमेंडीने, अहंकाराने काहीही मिळवू शकतात, जे पूर्णपणे चुकीचे आहे. तुम्हाला ती गोष्ट यासाठी घ्यायची नाही की तुम्ही युद्ध जिंकणं किंवा हरणं गरजेचं आहे, तर तुम्हाला ती गोष्ट यासाठी घ्यायची आहे की तो तुमचा अधिकार आहे. कारण आपल्या समाजातील लोकांच्या मनामध्ये ही भावना तयार होऊ नये की नेहमी कट कारस्थान करणारे लोक जिंकतात. अर्जुन जेव्हा विचार करतो की मला हे युद्ध करायचं नाही, तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतात की तुझ्या मनामध्ये हा मोह कुठून आला? हे ना तर श्रेष्ठ पुरुषांचे लक्षण आहे आणि त्यामुळे तुला स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होणार नाही आणि तू विजयसुद्धा मिळवू शकणार नाही. बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये सुद्धा कोणत्याही भीतीमुळे काम सोडण्याची इच्छा निर्माण होते की आपल्याला हे काम करायचे नाही, ते सोडून दिले पाहिजे. पण लक्षात ठेवा, हे काम तुम्ही नाही केले तरीही त्याचे फळ तर नक्कीच मिळणार. कधीही असा विचार करू नका की हे कर्म तुम्ही केले नाही तर तुम्हाला त्याचे फळ मिळणार नाही. तुम्ही कर्म करा किंवा नका करू, त्याचे एक फळ तर तुम्हाला निश्चित मिळणार. त्यामुळे बरोबर हेच असेल की न घाबरता तुमचे बरोबर कर्म नेहमी करत राहा. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतात की थंडी, ऊन, सुख, दुःख यासारख्या खूप गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत. तुम्हाला त्याला सहन करणे आले पाहिजे. जो माणूस आपल्या सुख आणि दुःखाला समान समजतो त्याला कधीही त्रास होत नाही. कधी कधी तुम्हाला सुद्धा दुसऱ्या लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टी, छोटी छोटी भांडणं खूप व्याकुळ करतात. आपण खूप काळजी करतो, पण ज्या दिवशी तुम्हाला समस्येच्या पुढे उत्तर सापडते, आजच्या दुःखामध्ये भविष्याचे स्वप्न दिसते, याचा अर्थ असा आहे की तुमच्यावर पूर्ण नियंत्रण आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्या व्यक्तीने जन्म घेतला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे, त्याला कोणीही थांबवू शकत नाही. आणि ज्या माणसाचा मृत्यू झाला आहे त्याचा जन्मसुद्धा निश्चित आहे, त्याला कोणीही टाळू शकत नाही. मृत्यूचा सारखा सारखा विचार करून काळजीमध्ये राहत असाल तर ही भीती अजिबात बरोबर नाही. आयुष्यामध्ये कधी ना कधी ही परिस्थिती येते की आपला कोणीही आपल्याला सोडून निघून जातो. जर सामाजिक दृष्टिकोनातून पाहिले तर इथे दुःखी होणं बरोबर आहे, यामध्ये चुकीचं काहीही नाही. पण जर आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर हा विषय अजिबात दुःख करण्याचा नाही. कारण ती व्यक्ती ना तर जिवंत होती ना मेलेली. कारण आत्मा कधीही जन्म घेत नाही आणि कधीही मरत नाही.
तो तर नेहमी इथेच राहतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतात, जर तू युद्ध केले नाही तर हे सगळे लोक तुला घाबरट समजतील, तुझ्याबद्दल अशाही गोष्टी बोलतील ज्या तुझ्या लायक नाही, आणि यामुळे तुझी अपकीर्तीसुद्धा होईल, जी मृत्यूपेक्षा सुद्धा मोठी आहे. आता या गोष्टी ऐकून प्रत्येक माणूस गोंधळात पडू शकतो, कारण आपल्या आयुष्यामध्ये आपण हेच म्हणतो की दुसरा व्यक्ती काय बोलत आहे याने आपल्याला काहीही फरक पडत नाही. पण इथे समजून घेण्याचा प्रयत्न करा. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, कारण ते अर्जुनाला प्रोत्साहित करत आहेत बरोबर काम करण्यासाठी. जर बरोबर काम करण्यामध्ये तुम्हाला काही अडचण वाटत असेल, कोणत्याही प्रकारची भीती वाटत असेल, तर ती पूर्णपणे चुकीची आहे. कोणाच्या काहीही बोलल्यामुळे तुम्हाला तेव्हा फरक नाही पडला पाहिजे जेव्हा ती गोष्ट बरोबर होत असेल. पण जेव्हा काही चुकीचे काम होत असेल तेव्हा तुम्हाला खरंच फरक पडला पाहिजे. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, या कर्मयोगामध्ये निश्चित बुद्धी फक्त एकच असते, पण अस्थिर विचार करणाऱ्यांची बुद्धी अनेक असते. सांगण्याचा अर्थ हा आहे की जेव्हा तुम्हाला काही निर्णय घ्यायचा असेल तेव्हा तुमच्याजवळ फक्त एक बुद्धी असली पाहिजे, तुमचा फक्त एक विचार असला पाहिजे. पण असे लोक ज्यांना निर्णय घेण्याची क्षमता नसते, त्यांचे विचार नेहमी भटकत राहतात, त्यांची बुद्धी अनंत असते, त्यांच्यामध्ये खूप विचार चालत राहतात, ते कधीही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. निर्णय न घेऊ शकल्यामुळे तुमची बुद्धी वेगवेगळ्या दिशांना फिरत राहते, विचार करत राहते. पण जर तुम्ही एकदा कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेतला तर तुमच्याजवळ फक्त कर्म शिल्लक राहते. तुम्ही ते काम केले तर तुम्हाला निश्चितच त्याचे फळ मिळते. श्रीकृष्ण म्हणतात, असे लोक जे फक्त फळाची इच्छा ठेवून कर्म करत राहतात त्यांना नेहमी असफलतेची भीती सतावत राहते, ते नेहमी त्रासलेले राहतात. असे लोक फक्त तेवढेच कर्म करतात जेवढे केल्यामुळे त्यांना काहीतरी फळ मिळते, आणि फळ मिळाल्यानंतर काय होते तर ते कर्म करणं सोडून देतात. पण एक सफल माणूस कधीही कर्म करणं सोडत नाही. त्याला माहीत असतं की मला याचं फळ मिळेल किंवा न मिळेल, मी हे करत राहणार. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.